हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। ज्वारीच्या पिठापासून आज मी हेल्दी नाश्ता बनवणार आहे। त्यासाठी येथे मी 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। तसेच कोथिंबीर, कढीपत्ता आणि 1 हिरवी मिरची कापून घेतलेली आहे। ज्वारीचे पीठ या बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहे। त्या चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे। 1 चम्मच जीरा, धनिया, लाल मिर्च पाउडर, हल्दी पाउडर, हिंग हे छान मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं। हे तेल छान या पिठाला लावून घ्यायचं। नंतर यामध्ये गरम पाणी टाकून हे भिजवून घ्यायचं। अशा प्रकारे मी हा गोळा भिजवून घेतलेला आहे। नंतर या गोळ्याचे अशा प्रकारे बॉल तयार करून घ्यायचे। अशा प्रकारे मी बॉल तयार करून घेतलेले आहे। हे बॉल आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। येथे मी गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे। यामध्ये हे बॉल वाफवून घ्यायचे। हे बॉल छान शिजलेले आहे। हे बॉल छान शिजलेले आहे। हे बॉल थंड झाले आहे। आता हे बॉल मी फ्राय करून घेते। बॉल फ्राय करण्यासाठी येथे मी पातेल्यात तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। यामध्ये थोडे जिरे टाकून घ्यायचे, हिरवी मिरची, कढीपत्ता, त्यानंतर कोथिंबीर मध्ये थोडे तीळ सुद्धा टाकून घ्यायचे, लाल मिर्च, धनिया पावडर, किंचित हळदी पावडर, जीरा पावडर आणि चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं। मध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची, किंचित हिंग टाकून घ्यायचा। असा हा तडका तयार झालेला आहे। यामध्ये हे बॉल टाकून घ्यायचे। हे बॉल ह्या तडक्यामध्ये छान परतून घ्यायचे। असे हे ज्वारीच्या पिठाचे टेस्टी बॉल तयार झालेले आहे। असा हा ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे। असा हा हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे। यामध्ये थोडे लिंबू पिळून घेऊ। लिंबूचा रस टाकल्यामुळे हा नाश्ता आणखीन टेस्टी लागेल। असा हा ज्वारीच्या पिठापासून बनविलेला हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।